वरती केला जातोय। भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय सचिन साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। मायशुभ द शाल प्रेमाचे सौंदर्य असं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। सन्माननीय आदरणीय प्रमोदजी उतेकर साहेबांचा देखील शुभ सन्मान आता या व्यासपीठावरती केला जातोय। खूप चांगले सूत्रसंचालक देखील आहेत। आज या स्पर्धेचा संपूर्ण हा स्टेज त्यांनी सांभाळलेला आहे। जाऊया आता मॅच कडे। आजच्या दिवसातील कदाचित शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते। या मॅच मध्ये आता काय घडणार आहे? स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सध्या प्रदीप आपल्याला पाहायला मिळतात। खूप चांगले पंच देखील आहेत, परंतु आज ॲज अ क्रिकेटर म्हणून प्रदीप मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना यावेळीचा हा बॉल वेगवान, या वेगाचं प्रत्युत्तर आता देऊ शकले नाहीयेत आणि इथे पहा डॉट बॉल आला का वेग आपल्याला पाहायला मिळाला। मागील मॅच मॅन ऑफ द मॅच आशिष गोलंदाजी मार्क वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात। तामणे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू युवा गोलंदाज आहे। यावेळेला बॉल हवेत कॅच होऊ शकते आणि कॅच झाली आहे, विकेट मिळाली आहे। बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा। बॅटर प्रदीप बॅक टू द पॅव्हेलियन। ठोक 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 दिशा, अरे ठोक ना। विकेट आली आहे, पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली प्रदीपांच्या स्वरूपामध्ये। गोलंदाज पहा कमालीचा खेळ दाखवत असताना आता न्यू बॅटर आयुष मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला। पाहूया आयुष्य माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाईल। इथे सुद्धा या बॉलचा प्रत्युत्तर देऊ शकला नाहीयेत। चला साहिल या मॅन ऑफ द मॅच। मागील मॅच मॅन ऑफ द मॅच साहिल 49 धावा आणि गोलंदाजी करत असताना देखील बहारदार खेळ त्यांनी दाखवलं। या साहिल आणखीन एक वेगवान बॉल, याही वेगाचं प्रत्युत्तर बॅटर देऊ शकलं नाहीयेत आणि इथे पहा डॉट बॉल आला। कमालीची गोलंदाजी, मी मगाशी उल्लेख केला तामाणे गावाला पडलेलं गोड स्वप्न आणि त्या स्वप्नाला साकार करणारा गोलंदाज आहे आशिष। काय खेळ दाखवला जातोय। आणखीन एक डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी। फक्त एकच धाव खर्च केलेली आहे गोलंदाज आशिषनं आणि एक विकेट देखील मिळवली। काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त बॉलिंग। वेल प्लेड साहिल। आणि उद्याच्या दिवसामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून आपल्याला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील। चला दुसरे गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती यायचा आहे। अक्षय आलेले आहेत गोलंदाजीच्या मार्क वरती। पाहूया अक्षय यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार। प्रदीप बाद झाल्यानंतर कुठेतरी संकट आलंय की काय बॅटिंग करणाऱ्या टीम समोर असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, परंतु अजूनही खेळपट्टीवरती बॅटर अक्षय उभा आहे। त्याच्याकडे क्षमता, विस्फोटक फलंदाज आहे। कोणत्या क्षणाला आक्रमकतेचं रूप धाडस करेल हे सांगता येत नाही। बॉल तयार, पुढचा बॉल। यावेळीचा हा बॉल फुल टॉस, बॅटची कडा आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये। तिथे एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार। एका धावेच्या मदतीने अशा धावा झाल्या 2। श्री राम वर्धायनी क्रिकेट संघ काटेतळी आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष चषक 2025।
यावेळेला देखील पंतांचा सिग्नल इट्स अ नो बॉल आणि इथे पहा 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. या चौथीचा प्रयत्न आणि तब्बल 4 धावा. 9+4. तब्बल 8 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहा 9+4 म्हणजेच त्या 5 आणि पालंटीच्या 3. तब्बल 8 धावा या गोलंदाजाला मोजावा लागला. चला नवीन गोलंदाज लगेच बॉलिंग ट्रॅक वरती यायचा आहे. अक्षय यांच्या गोलंदाजीवरती आक्षेप घेतला गेला आणि इथे पहा नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. ओमकार अक्षय यांचं षटक कंप्लीट करण्यासाठी आलेले आहेत. बॉल तयार होतात. पुढचा बॉल पाहूया आता या बॉलवरती काय घडलं जाल. फ्री हिट बॉल तयार. फ्री हिटचा बॉल ऑफ साइडला फिल्डर आहेत आणि इथे पहा फक्त एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आणि आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न बॉल सला डिक्लेअर झोनमध्ये तिथे सुद्धा फक्त एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. धावा झाला 12. अजून या षटकातील बॉल बाकी आहेत 3. पाहूया या 3 बॉल मध्ये आता किती धावा जमायला जातील. स्ट्रायकिंग इनला सध्या अक्षय एक मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने सुद्धा जिंकला. यावेळेला देखील ऑन साइडला या बॉलवरती अक्षरशः तुटून पडलाय. तिथे मिसफिल्डिंग झाली. 2 पायांच्या मधनं म्हणजे इंडिया गेटच्या मधनं बॉल फरार झाला आणि इथे पहा 2 धावा पूर्ण होतात. 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि धावफलकावरती आता एकूण रनसंख्या आपण पाहतोय 14 धावा. बॉल तयार होतात. पुढचा बॉल शॉर्टबॉलचा वापर केला. फाईन लेगच्या दिशेने फक्त एकच धाव मिळणार आणि एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील पाहूया या बॉलवरती आता काय घडणार. बॉल तयार होतात. यावेळेचा बॉल बॅक ड्राईव्ह खेळला. बॉलच्या मागे फिल्डर भरपूर वेगानं धावत सुटला आणि इथे सुद्धा फक्त एकच आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ आता संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती गुणतालिकेवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 16. 12 बॉल अजूनही शेष आहेत या पहिल्या डावातील आणि पाहूया या 12 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. चला नवीन गोलंदाज वैभव गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 चा हा पहिलाच बॉल. पंतांचा सिग्नल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती इथून मात्र जोडल्या जातात.
यावेळेचा हा बॉल इथे सुद्धा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात खरं. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 2 धावा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपण पाहतो आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 19 धावा. तिसरं षटक सध्या सुरू आहे. 19 धावा धावफलकावरती. अक्षय सध्या स्ट्रायकिंग इनवरती उभा. ताशा बाटमध्ये मोठे फटके अजूनही आलेले नाहीयेत. शॉर्ट बॉल भरपूर टायमिंग होतं परंतु इथे पहा शॉर्ट बॉल मिस केला. त्याला विकेट करता आलं नाही आणि इथे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. नशीब बलवत्तर गोलंदाजाचं कारण शॉर्ट बॉलला बॅट्समनला पूल करता आला नाहीये. एका डावामध्ये 43 धावा करणारा हाच तो अक्षय परंतु आता शांत बसला. पाहूया गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी या बॉल वरती आता काय घडेल. बॉल तयार. पुढचा बॉल यावेळेला पहा ऑफसाईडला फटका सजवला जातोय. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले त्या रिझर्व मध्ये. शॉर्ट कव्हर रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती आता 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजून या षटकातील 3 बॉल बाकी आहेत आणि संपूर्ण डावातील 9 चेंडू शिल्लक आहेत. बॉल तयार होतात. पुढचा बॉल यावेळेला देखील पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी बॅट्समनला दिला जातोय. परतीचा इशारा. विकेटचं पतन. बॅटर बाद. चला नवे बॅटर धावत जावं लागेल. संदीप मैदानाच्या आतमध्ये रवाना होतात. धावफलकावरती आता एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21 धावा. मास्टर सुद्धा आता मूड मध्ये आलेले आहेत. दुपारचं जेवण झालं. आता चहा सुद्धा त्यांनी घेतला आणि ते आता आपल्या मूड मध्ये आलेले आहेत. खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय. बॉल तयार. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. अगोदरच बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे पहा लाईन मिस केल्याने डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम यूट्यूबच्या साहाय्याने ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करते. आपलं देखील मनापासून कौतुक आहे. खूप चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून दिली जाते आणि ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारत आगामी देशांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले जाते यूट्यूबच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल टायमिंग होतं भरपूर परंतु इथे सुद्धा फक्त एकच धाव मिळेल की काय की दुसरी धाव येईल आणि दुसरी धाव सुद्धा आता आली आहे. 2 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 23 धावा. शेवटचे 6 बॉल आता हाताळण्याची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती दिली जाणार हे देखील पाहायचं. रबर बॉल क्रिकेट आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फक्त 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ही खेळपट्टी जर का आपण बघितली तर जितकी फलंदाजासाठी पोषक ठरली आहे तितकी गोलंदाजासाठी सुद्धा ही खेळपट्टी पोषक ठरत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल आहेत. फिल्डिंग लावून घ्या. टीम मीटिंग घेऊ नका. चला चौथे गोलंदाज लवकरात लवकर गोलंदाजी मार्क वरती यायचं आहे. निखिल आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती. पाहूया निखिल यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. बॉल तयार होतात. निखिल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग इनला सलामीला आलेला अजूनही अक्षय सध्या उभा आहे. ओ निखिलचा बॉल हवेत
आणि इथे पहा एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. इथे पहा 2 धावा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेच्या पुन्हा एकदा इथे तो गोलंदाज आढळलेला आहे आणि आता या बॉलवरती तब्बल 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पॅलेंटेच्या 3 आणि +2 म्हणजे 6 धावा आणि धावफलकावरती आता रन झालेले आहेत 29. चला दुसरे गोलंदाज. चला दुसरे गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्क वरती यायचा आहे. फिल्डिंग लगेच आपण लावून घ्यायची. आता फ्री हिट पाहूया फ्री हिटच्या बॉलवरती काय घडणार आहे. मोठा फटका येईल का. प्रतीक आता प्रतीक आलेले आहेत. आतापर्यंत 2 थ्रू गोलंदाज या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. पाहूया आता पुन्हा एकदा हे षटक कंप्लीट करण्यासाठी प्रतीक आलेले आहेत. पाहूया प्रतीक यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. बॉल तयार होतात. पुढचा बॉल. प्रतीकचा हा बॉल फ्री हिट होती आणि इथे पहा इथे सुद्धा फक्त एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. आता 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल आहेत ना. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. फक्त एकच चौकार या डावामध्ये आपण पाहिलेला आहे. यावेळेचा हा बॉल इथे पहा 22च्या स्वरूपामध्ये ही 1 धाव. भाऊ 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. 31 धावा धावफलकावरती. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. इतका सुंदर गोलंदाज तुमच्याकडे असून सुद्धा त्या गोलंदाजाचा वापरण्याचा प्रयत्न झाला आणि आता पहा हा गोलंदाज आपल्या संघावरती कुठेतरी संकट आलं होतं. त्या संकटातून आपल्या टीमला बाहेर काढत असताना आपल्याला पाहायला मिळतो बा. चांगली बॉलिंग. यावेळेला देखील इथे पहा या बॉलवरती सुद्धा फक्त एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल. आता धावा झाला 32. 32 धावा. टार्गेट सेट करणारे 3 बॉल अजूनही तुमच्याकडे शिल्लक आहेत. पाहूया किती धावांचं आव्हान आता माने या संघाला दिलं जाईल हे देखील पाहायचं. दोन्ही टीम्सने एक सामना जिंकलाय. करो या मरो की स्थिती आहे. डू ऑर डाई मॅच आहे. जिंकला तर तुमचा प्रवास पुढे सुरू राहील. परंतु जर का इथून तुम्ही पराभूत झालात तर या स्पर्धेतून तुम्हाला निरोप घ्यावा लागेल. म्हणजेच पुढच्या पावसाची वाट तुम्हाला पाहावी लागेल अध्यक्ष ट्रॉफीची. यावेळेला देखील सॉफ्ट हँडेडनं हलक्या हातानं पुश करो खुश रहो आणि इथे सुद्धा एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा. 2 बॉल आहेत ना. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये एकाच दुसरा मोठा फटका येतोय तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार. यावेळेचा हा बॉल स्ट्रोक चांगला. इथे धावा किती मिळणार. हो वॉल फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. धुंड साशना बॉल गेलाय हिरवळीमध्ये आणि तिथे पहा एकच धाव मिळतीये. सुरुवातीला असं वाटत होतं की इथे चौकार झाला की काय, परंतु त्यानंतर फिल्डरने आपल्या पायाची गती वाढवली. त्यानंतर हाताला स्पर्श झाल्यानंतर बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये.
एक बॉल अजूनही शेष. 34 धावा धावफलकावरती. आता शेवटचं टार्गेट सेट करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो बा. शेवटचा बॉल तिथे सुद्धा बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होत असताना आपल्याला, परंतु बॅट्समनला बॉल जाऊन भुलला, म्हणजे 2च धावा इथे मिळणार आहेत. धावफलकावरती धावा झाला 36 आणि विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य. चला कामते संघ फिल्डिंग लावून घ्या. या मॅच मध्ये आता 37 धावा कंप्लीट करायच्या आहेत. बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या आहेत. 37 धावांचं लक्ष्य. पाहूया आता या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाणार. 6 षटकार आणि 1 सिंगलची गरज आहे या मॅच मध्ये. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरा. त्यामुळे संघ फिल्डिंग लावून घ्या. चला कामते संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. त्यामुळे टीम आपल्या बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 37 करायचे आहेत. पाहूया या लक्ष्याचा आता कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे तामाणे या संघाच्या माध्यमातून. पाहूया आता 37 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जातील. चला कामते टीम फिल्डिंग लावून घ्या. 6 षटकार तुम्हाला या मॅच मध्ये मारावे लागतील आणि 1 सिंगल देखील कंप्लीट करावे लागेल.
स्ट्रायकिंग इनला मयूर आपल्याला पाहायला मिळतात आणि नॉनस्ट्रायकिंग वरती फलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतात. आशुतोष गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आता तयार झालेला आहेत. पहिला बॉल तयार. दुसऱ्या डावातील पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रनआउट ची संधी होती परंतु इथे डॉट बॉल आला. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा टेकअप होणारा बॉल आपण पाहिलात आणि इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आयुष पुन्हा एकदा तयार झाला. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे सुद्धा एकदा पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि इथे पहा 2 धावा पूर्ण होतात. तुम्हाला इमाजिका वॉटरफॉल कडे जाण्याची गरज नाहीये कारण इथे सर्व तुम्हाला राईड्स पाहायला मिळतील या क्रीडांगणावरती. फक्त तुम्हाला आपल्या गावासाठी खेळण्यासाठी यायचं आहे. काय आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडू पडतात, धडपडतात परंतु पुन्हा एकदा उभं राहतात. आपल्या गावासाठी हे ग्रामीण खेळाडू आहेत. इथे ना भावासाठी, ना पैशासाठी, ना स्वतःसाठी. इथे क्रिकेट खेळलं जातं फक्त आपल्या गावाच्या नावासाठी. आणि या मुवमेंटला देखील पुन्हा एकदा पास स्लिप होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे धावून काढल्यात. त्या म्हणजेच फक्त एक. हॅलो 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 हॅलो. बॉल तयार. पुढचा बॉल. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे पहा कोणत्या प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये म्हणजेच डॉट बॉल आला. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 7 धावा. धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. अजूनही 5 षटकार तुम्हाला या मॅच मध्ये मारावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. आयुष आपल्या गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकिंग इनला लेफ्ट हँडेड बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार. पुढचा बॉल. यावेळेला देखील इथे पहा डॉट बॉल तर आला होता खरा परंतु विकेट किपरच्या माध्यमातून चूक झाली आणि वाईटच्या स्वरूपामध्ये ही एकदा आपल्याला पाहायला मिळाले. अशा रीतीने षटक आता संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्या बिनगडी बाद 8. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 29. 18 बॉल मध्ये आता 29 करायच्या आहेत. 18 चेंडू 29 धावा.
18 बॉल मध्ये आता 29 करायच्या आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क मध्ये अक्षय आलेला आणि स्ट्राईक लाईनवरती त्यांना सध्या फेस करणार आहेत मयूर. अक्षय तयार झाला, काळजी घ्या. बॉल तयार. अक्षयचा पहिला बॉल. अक्षयचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा, मिळाला 4 धावा आणि चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल. जिथे 29 करायचे होते आता धावा करायच्या आहे. 17 बॉल मध्ये 25. सतरा बॉल मध्ये आता 25 करायचे आहेत. 4 षटकार आणि 1 सिंगलची गरज आहे या मॅच मध्ये. बॉल तयार. पुढचा बॉल. यावेळेला पहा, इथे टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे जर का आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 16 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 25. 16 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 16 चेंडू 25 धावा. 25 धावा 16 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये. बॉल तयार. या वेळेला देखील आणखीन एक लाईन मिस केली. अक्षय पहा, ज्या वेळेला मी फलंदाजी करत होतो त्यावेळेला तुमच्या गोलंदाजाने माझ्या समोर डॉट बॉल हाताळले, परंतु आता मी गोलंदाजी करतोय, मी तुम्हाला डॉट बॉल हाताळेल, मी देखील मोठे फटके मारू देणार नाही. हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अक्षय. कमालीची बॉलिंग. थांबतात, वेळ घेतात. प्रत्येक बॉल आपल्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि इथे पहा पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पाहूया हा बॉल आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळेला देखील बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या मागे धावतात खरे आणि इथे पहा दुसऱ्या धावेचा देखील पेटनं दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. मित्रांनो काळजी घ्या, चांगल्या क्वालिटीचे शूज तुम्हाला वापरणं गरजेचं. आता पाय स्लिप होणारच होता त्या खेळाडूचा, परंतु इथे पहा ते वाचलेलाच. थोडासा पाय स्लिप झाला तरी सुद्धा त्यांनी बॉल हाताळला आणि तितक्यात 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. रबर बॉल क्रिकेट जितकं सोपं आहे तितकंच कठीण सुद्धा आहे. तिथे तुम्हाला भरपूर काळजी घ्यावी लागते आणि जितकं काळजीपूर्वक तुम्ही क्रिकेट खेळाल तितकी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळेल. बॉल तयार. पुढचा बॉल. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. गंटिंग साऊंड देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी. बॉल ज्या वेळेला हाताळतात त्यानंतर एक ऑटोमॅटिकली आवाज बाहेर येतो आहे, त्याला क्रिकेटमध्ये गंटिंग साऊंड असं म्हटलं जातं. आणि इथे पहा कमालीची गोलंदाजी. जोर लावला जातो या गोलंदाजीच्या माध्यमातून. बॉलला अक्षरशः ग्रीप करून ते गोलंदाजी करतात. आता धावफलकावरती धावा झाल्या 14 धावा. किती बॉल किती. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा डॉट बॉल आलाय. कामतेकर सांगतात आम्ही सुद्धा सहजासहजी हार मानणाऱ्यातले नाही होत. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे 23. 12 चेंडू 23 धावा. 23 धावा 12 चेंडू.
चला 12 बॉल मध्ये 23 करायचे आहेत फिल्डर. आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाज येईल हे देखील पाहणं गरजेचं. दीपक आलेले आहेत. 12 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. 12 चेंडू 23 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. एक चौकार आलाय खरा परंतु तो देखील नशिबाच्या स्वरूपामध्ये तो चौकार बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाला. 12ला 23 बॉल तयार. दीपक यांचा हा बॉल हा पंप पूल करण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती फक्त एकच धाव मिळणार. चला दुसरा बॉल. आता 22 करायचे आहेत येणाऱ्या 11 बॉल मध्ये. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे पहा कव्हर रिझर्व मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. 21 करायचे आहेत येणाऱ्या 10 बॉल मध्ये. 10 चेंडू विजयासाठी 21 धावा. 21 धावा 10 चेंडू. 10 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार आहे. बॉल तयार. बिग हिट करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या डोक्यावरनं बॉल चालला गोशांकी क्षेत्रात. तिथे तू सुद्धा एकच धाव मिळणार आहे. 9 बॉल मध्ये आता 20 करायचे आहेत. 9 चेंडू 20 धावा. यष्टांच्या मागून प्रदीप सर या मॅचची सूत्र सांभाळतात. 9 बॉल मध्ये आता 20 करायचे आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. कॅच होईल का. पकडला जातोय झेल. विकेट आली आहे. सेलिब्रेशन तो बनता है बॉस आणि बॅट्समन आता बास झाल्यात. 8 आता धावा करायच्या आहेत 20. चला नवीन बॅटर. धावत जायचंय. धावल्यानं व्यायाम चांगला होतो असं म्हटलं जातं आणि आता आपल्याला धावत जावं लागेल. 8 बॉल मध्ये 20 करायच्या आहेत. आता नवीन फलंदाज ज्या आशिषनं गोलंदाजी करत असताना तर बहारदार खेळ दाखवला. आता बॅटिंग करण्याची वेळ आली आहे. 8 बॉल मध्ये 20 धावा. तो चेस करेल का. आपला संघ अडचणीमध्ये सापडला तर आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम तो करेल का. आपल्या टीम साठी संकट मोचक म्हणून तो धावून येईल का हे पाहायचंय. 8 मध्ये 20. स्ट्रोक चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. येतोय बॅटिंग करणाऱ्या तामाने या संघाला संजीवनी देणारा हा चौकार. 7 बॉल मध्ये आता करायचे आहे 16. 7 चेंडू 16 धावा. 16 धावा 7 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये. 7 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. एकात दुसरा मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हर मध्ये जास्त प्रेशर निर्माण होणार नाही बॅट्समन वरती. परंतु इथे जर का डॉट बॉल आला तर गोलंदाजाला पुढचं षटक हाताळण्यासाठी त्याला प्रेशर निर्माण होणार नाही. पाहूया काय घडेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर दाखवला आणि बॉल जाईल तितक्यात अक्षय हा क्षेत्ररक्षक आडवा आलाय. काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. 3 धावा. चला 3 धावा आता आपल्याला पाहायला मिळतात. पंचांनी सांगितले 3 धावा आहेत. चला आता जिथे 16 करायच्या होत्या आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 13. टीम मीटिंग घेतली जाते. रणनीती आखली जाते.
कारण मॅच दोन्ही टीम साठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. येणाऱ्या 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 13. चला फिल्डिंग लावून घ्या. नवीन गोलंदाजी मार्क वरती लगेच यायचं आहे. 6 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 13. सहा बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत. 6 चेंडू 13 धावा. आशिषने या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या संघाला आणलंय. 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. कल्पेश आलेला आहे. कल्पेशचा हा बॉल इथे पहा डॉट बॉल आला. 5 बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत. 5 चेंडू 13 धावा. 13 धावा 5 चेंडू. प्रदीप विकेट किपर त्यांच्या जवळ येतात. कालमंत्र देतात की तुला योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 13 धाव्यांची गरज. काय घडणार आहे या मॅच मध्ये? एखाद दुसरा मोठा फटका येईल का? ओ काय बॉल आपल्याला पाहायला मिळतो, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. अंपायर सांगतात की हा वाईट बॉल आहे. आता 12 करायचे आहेत. टन टनाटन टन टन तारा. 5 गेंदे चाहिए 12. 5 बॉल मध्ये आता 12 धाव्यांची गरज. इथे फक्त एकच धाव मिळणार आहे. आता येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 4 चेंडू 11 धावा. 11 धावा 4 चेंडू. अशी सांगतोय की मी सहजासहजी ही मॅच सोडणाऱ्यातला नाहीये. मी माझ्या टीम साठी शेवटपर्यंत लढेल. 4 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. कल्पेश पुन्हा एकदा तयार. ओ इथे घडतंय काय? नो बॉल आलाय. आता फ्री हिट आहे. 4 बॉल मध्ये धावा करायचे 10. एक षटकार एक चौकार तुम्हाला या मॅच मध्ये मारावा लागेल. 4 बॉल मध्ये धावा करायच्या 10. आता फ्री हिट आहे. बॅटर खुला फटका मारू शकतो. चार बॉल मध्ये 10 करायचे आहेत. फ्री हिट आहे. पाहूया फ्री हिटचा बॉल आणि त्यावरती आता मोठा फटका येईल का? बॉल तयार की कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल कल्पेशचं. ओ इथे एकच धाव मिळतीये. 3 बॉल मध्ये आता धावा करायच्या 9. काय मॅच रंगली आहे. जबरदस्त पैसा वसूल मॅच. 3 चेंडू विजयासाठी 9 धाव्यांची गरज. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत श्री राम वर्धायनी क्रिकेट संघ काटेतळी यांच्या माध्यमातून हे बहारदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष ट्रॉफी 2025. 3 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. 3 चेंडू 9 धावा. या मॅचचा भरपूर इम्पॉर्टंट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. थांबतात. वेळ घेतात. वेळ गेला तर जाऊन द्या, परंतु षटकार चालणार नाही हे संख्या विचार करत असेल गोलंदाज आपल्या मनामध्ये. 3 बॉल मध्ये धावा करायच्या 9. काय घडणार? मोठा फटका येईल का? शॉर्ट बॉल येईल आणि जाईल. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली या बाउंड्री लाईनची भेट. 6 धावा. षटकार. जल्लोष होतोय. रत्नागिरी ते चिपळूण. बाबा मार तू उचलून उचलून.
काय फटकेबाजी. येणारे बॉल 2 आणि 2 बॉल मध्ये धावा करायचे 3. 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धाव्यांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये पहा. काय सामना रंगलाय. मॅचला अक्षरशः बनवलंय आणि या मॅच मध्ये आपला संघ अडचणीमध्ये सापडला होता. आता अडचणीतून बाहेर काढण्याचं काम केलंय बॅटर आशिषने. काय फटकेबाजी केली जाते. जबरदस्त खेळ. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्यांनी जिंकलाय खरा. याही मॅच मध्ये ते चांगले खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे. 2 चेंडू विजयासाठी 3 धावा. काय घडणार. बॉल तयार. 2 चेंडू 3 धावा. 2 बॉल मध्ये 3 करायच्या आहेत. पैसा वसूल मॅच. इथे पहा सोडून दिलाय. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी. तुम्हाला धावा वाचवायच्या, त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून दूर जावं लागेल. बॉल टू रन समीकरण. 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. बॉल तयार. पुढचा बॉल. या वेळेला पहा. रुको जरा सबर करो, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. 1 बॉल मध्ये 1 करायचे आहेत. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. एका बॉल मध्ये 1 धाव्यांची गरज. परीक्षेमध्ये 1 गुणाला, मतदानामध्ये 1 मताला आणि क्रिकेटमध्ये 1 धावेला किती महत्व आहे हे तुम्हाला आता समजेल. जागेवरती बसलेले प्रेक्षक आता उभे राहिलेत कारण जिंकणार कोण. 1 चेंडू 1 धाव्यांची गरज. मॅच आणि ही स्पर्धा आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. अध्यक्ष ट्रॉफी मधील अप्रतिम स्पर्धा आणि अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू 1 धाव्यांची गरज. देऊया बॅटरला आणि बॉलरला शुभेच्छा. बॉल तयार. यावेळेचा हा बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न आणि सामना जिंकला. अभिनंदन. वेल प्लेट. हालक बालक कामते संघ, परंतु मॅच आवडली. इथे क्रिकेटचा विजय झाला. सामना जिंकला अर्थातच तामाने या संघाने. चला याही मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत आशिष.